आता खडकवासल्याचा विजय आम्ही दिल्लीपर्यंत जाईपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला मी करतो एकच वादा, घरी पाठवूया हा दादा. मला एकाने सांगितलं कशामुळे हारले हे निवडणूक. खरं मनातलं सांगू का तुम्हाला? सांगू का मनातलं? दादोजी कौंडदेवाचे पाय तोडले, त्याचं पाप अजित दादा तुम्ही भोगताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचे पाय तोडण्याचं पाप तुम्ही केलं. कुठं फेडणार आहात? हे पुणे नगरी ही पुण्य नगरी आहे. पुण्याची महानगरपालिका खाल्ली म्हणून कलमाडी कुठे आहेत कलमाडी? दादा तुम्ही एवढे भ्रष्टाचार करीत आहात की अर्ध्या पुण्याची जागा तुम्ही बिल्डर बरोबर पार्टनरशिप करत आहात. तुमची जागा सुद्धा तिहार जेलमध्येच आहे, हे लक्षात ठेवा. बरं तुमचं ऐकतो एवढ्यात पाठवू. आणि पुण्याच्या ह्या खडकवासल्याच्या निवडणुकीत सगळ्यांचा वाटा आहे. पण रामायणात तुम्हाला माहित आहे की रावणाचा वध करायला राम निघाले होते तेव्हा सेतू बांधत होते. हनुमानाने पराक्रम केला, जांबवंताने पराक्रम केला, रामाच्या सगळ्या ह्यांनी पराक्रम केला. पण बापट साहेब त्याच्यात खारीचा वाटा सुद्धा आहे. खारीने सुद्धा 2 दगडात मध्ये वाळू टाकली म्हणून पूल बनला. ह्या पुण्याच्या खडकवासल्यात गोपीनाथ मुंडेचा सुद्धा खारीचा वाटा आहे. आहे की नाही तुम्हाला विचारतो. परंतु त्या वाट्याचं श्रेय मला घ्यायचं नाही. ही लढाई परिवर्तनाची आहे. आणि मीच सांगू इच्छितो ह्या पवार घराण्याचा कर्दनकाळ गोपीनाथ मुंडेच आहे. पवारांना मी घरी पाठवलं, अजितदादाला सुद्धा घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही.